आपण आर्महोलचं स्ट्रक्चर पाहिलं, छाती भागिले 10 बरोबर काय येईल ते आर्महोल. समजा आता आपलं 38ची छाती, 38 भागिले 6 म्हणजे जी असेल ती 37 असेल किंवा ऑड नंबर असेल तरी चालेल. आता याचं किती आलं, 6.25 इंच. तर आपण हे जे माप टाकलेलं आहे शोल्डरचं 5.5 इंच, तेच या ठिकाणी 5.5 इंच टाकायचं आणि या ठिकाणी 6.25 असा आपला आर्महोल आपण या ठिकाणी 6.25 घ्यायचा. आणि मग हे स्ट्रक्चर आपण म्हणजे हा बॉक्स बरोबर आखून घ्यायचा. ब्लाऊजमध्ये कसं असतं, जसं शिवणकाम महत्त्वाचं असतं त्याचं तसं स्ट्रक्चर पण महत्त्वाचं असतं. आता पुढच्या बाजूने घोळ पडू नये म्हणून या ठिकाणी फक्त 1.5 इंच आतमध्ये उतरायचं आणि यामध्ये हा राहील आपला फ्रंटचा आर्महोल आणि हा राहील आपला बॅकचा आर्महोल. तुम्ही